यस टेल असं कॉल आहे आलेला आहे. हेड टॉस जिंकलेला आहे पियुष 11 या टीमने. प्रदीप टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. तर नक्कीच शुभेच्छा असतील कारण की सामना देखील आपण सुरू करतोय. बॅट लाईट हे इम्पॅक्ट नक्कीच येणार नाही याची काळजी नक्की सुहास पवार तुम्हालाच घ्यायची आहे कारण की सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या आपण प्रेक्षक चला यावरती या. 100 रुपीज कॅश प्राइज आहे आपल्यासाठी. 100 रुपीज. या पण या. नहीं नहीं आप ही आओ, आप ही आओ भाईजान आओ. 100 रुपये का नगद इनाम है आपके लिए. 5 षटकांचा सामना असेल. पाच षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. संजय भाई वेलकम, स्वागत आहे या कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल या कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये. खूप मोठ्या संख्येने ते मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. आणि शेवटचा सामना, अंतिम सामना बघा. सुहास पवार लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 4:30 वाजलेले आहेत. 5:30 ते 5:45 वाजता अंधार होतो. त्यामुळे विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बॅट लाईट हे इम्पॅक्ट येऊ शकेल सेकंड इनिंगमध्ये. त्यामुळे तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. लगेच सामना सुरू करा आपण. आणि सामना जसा सुरू होईल याऐवजी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंढेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वासजी केने यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्रातील नामवंत डीजे मास्टर सर्वांना विनंती असेल हात वरती करायचे. सचिन पाटील यांचे इथे आगमन होत आहे. सचिन पाटील वेलकम, स्वागत आहे. मुझको क्या हुआ है और क्यों हो गया. का प्रीमियर लीग आणि आजच्या दिवसातील ही अंतिम लढत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत पियुष 11 म्हारळ आणि त्यांच्या अगेन्स्ट युग 11 तिसगाव. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची आहेत. टायमर सेट केला जाईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण की आता मात्र 4:28 झालेले आहेत. 4:30 वाजले. त्या अनुषंगाने 5:30 पर्यंत मॅच संपवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने थोडंसं आपण देखील स्पीडअप घ्यायचा. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेतील 6वा संघ ठरेल जो सुपर 8 मध्ये पोहोचेल. आणि कुठला संघ असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या त्या म्हणजेच पियुष 11 म्हारळच्या, परंतु आता मात्र त्या चुकांवरती मात केली जाईल यात मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे अहमदभाई कांबळे, आरमभाई शेख आणि नक्कीच त्यांच्या सोबतीनं दहीमभाई आणि अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 12th मॅन दोन्ही संघाचे लगेच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क करा. 12th मॅन पियुष 11 म्हारळ 12th मॅन पाठवायचा आहे.
चला मॅच ऑन करायची आहे. हे आमचं मुख्य व्यासपीठ पाहू शकता. आमच्या मुख्य मंचावरती हे सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत. आमचे DJ मास्टर असतील, कॅमेरामॅन असतील, त्याचबरोबर आमची या ठिकाणी मात्र ऑफिशियल स्कोरर, कॉमेंटेटर आणि नक्कीच या ठिकाणी मात्र अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. चला मॅच ऑन करायची आहे. चला 12th मॅन या पियुष लेवल महाराज संघाचे 12th मॅन आपण लगेचच या. आता इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे. अंतिम लढत कल्याण तालुक्याची ही एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक विभागातून इथे मात्र खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाले. छोटा पॅकेट बडा धमाका मॅन फ्रॉम वरप गावची रन मशीन अनिल मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्या सोबतीनं कल्याण ग्रामीणचा एक धडाडकेबाज खेळाडू मुकेश गायकर आणि त्याच्या आगेस गोलंदाजी ट्रॅक वरती शिवम राठोड वरती जबाबदारी सोपवली आहे. क्या बात आहे. दोन्ही संघांना देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द क्वालिटी क्रिकेट. शो द गुड गेम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर अनिल म्हात्रे, नॉन स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर मुकेश गायकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज शुभम राठोड. शिवमचा पहिला चेंडू त्याच्यावरती. हो इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक सुहास पवार होते संघाचा आयकॉन खेळाडू. धाबा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. 100% एफर्ट देतोय सुहास देखील, कारण की त्याला देखील माहित आहे ही अंतिम मॅच आहे. डू ऑर डाय. येथे मात्र हा सामना जिंकला तर कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवावं लागेल. आणि नक्कीच ही प्रतिष्ठेची लढत आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये 74 धावा बनवल्या त्या U11 तिसगावणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र इथे कमीत कमी 60+ धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजे पियुष 11 महारळ या संघाला. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 4:31 पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय शिवम राठोडनं. शिवमचा हा चेंडू त्याच्यावरती इनफिल्डला क्लिअर करून चेंडूला फेकून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कडकडीत चौकार. ते मात्र कमालीचा स्ट्रोक मुकेश गायकरच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती क्लासिकल स्ट्रोक. क्षेत्ररक्षणाची विवरचना आता मात्र थोडीशी चेंज. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिड ऑन मिड ऑफ सज्ज असेल. त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट असेल, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. सन्मान्य अझर काझी आणि त्याचबरोबर सन्मान्य फराज करेल भाई यांचं देखील आगमन झाले. वेलकम. आपलं देखील कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो इथे हाफ ट्रॅकर होता. आडव्या पाटने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चेंडू. डॉट. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमालीची कामगिरी, कमालीची फटकेबाजी, कारण की स्पर्धा देखील तितकीच मानाची बहुनामांकित स्पर्धा कल्याण तालुका प्रीमियर लीग. आणि इथे मात्र हा धमाका पाहायला मिळतोय. So beautiful, so elegant, just looking like a wow. It's a maximum KPL षटकार. कमालीचा स्ट्रोक
मुकेश गायकर ऑन फायर. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. एक एक ग्रुप के सपोर्टर राजू अंबिलकर साहब का भी यहाँ पे आगमन होता हुआ. आइए आपका भी कल्याण तालुका प्रीमियर लीग की ओर से मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा. अनिल मात्र त्याच्या सोबतीनं मुकेश गायकरला आपण पाहतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण की तदनंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. जितू दादा या गोष्टीकडे लक्ष असू द्या. सुहास पवार गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा आयकॉन खेळाडू. त्याच्या अगेन्स्ट अनिल म्हात्रे. प्रतिष्ठेची लढाई आहे. क्लोज काउंटर शॉर्ट थर्डला आता मात्र आणखी जवळ आणले, कारण की गोलंदाज सुहास पवार आहे. अनिल म्हात्रेसाठी ट्रॅप रचला जातोय, कारण की आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक नक्कीच वाईडिश लॉंग ऑनला सज्ज आहे. हो, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरी असली तरी सुद्धा त्या व्यूहरचनेतून बाहेर पडणार नाहीये तो असा बॅटर कुठला. अनिल म्हात्रे. छोटा तीर घाव करे गंभीर. दणदणीत खणखणीत चौकार. टरबूजे को देख खरबूजे ने भी रंग बदल दिया. मागील षटकामध्ये मुकेश गायकर चांगली फटकेबाजी करत होते. आता मात्र अनिल म्हात्रे देखील कमालीची फटकेबाजी करतोय, परंतु तदरम्यान सुहास पवारने लगेचच आपल्या पेठारेतून ब्रह्मास्त्र काढलं. हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हो, आणखी एक धमाका स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक भरता वेगाने आलेत. त्यांच्या वाख्याच्या दूर. वा बाई वा. KPL चौकार. अई अब्दुल भाई, आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है. वेलकम, पधारिए, विराजमान हुए हमारे व्यासपीठ पे आके. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत कल्याण तालुका प्रीमियर लीग की ओर से. जाव्यात मार्चच्या दिशेनं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. या षटकातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुहास पवार वरती प्रति हल्ला चढवला जातो मधाच्या आतमध्ये. आज बॅटर अनिल म्हात्रेच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले. टीथ फॉर टॅथ जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये दिलं जातोय. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला. आता मात्र क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सज्ज आहेत. मिसफील्ड झाली. नजर हटी. दुर्घटना घटी. आणि इथे मात्र पाहावं लागेल. टीव्ही अंपायर्सला रेफर केला. चेक केलं जाईल पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या अनिल म्हात्रे पोहोचलेत की नाही आहेत. आणि इथे मात्र आमचे टीव्ही अंपायर्स माने सर सज्ज असतील आणि लगेचच योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की आपण पाहिलं तर फेकी देखील ॲक्युरेट होती आणि त्या अनुषंगाने लगेचच यष्टांवरती जितू शेलारने चेंडू लावला होता. त्या अनुषंगाने डिसिजन असेल पेंडिंग.
नॉट आउट बाटर सेफ. धोक्याची घंटा वाजली होती अनिल म्हात्रेसाठी, परंतु सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्राईव्ह केले. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता. टीम GTC आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, दूध का दूध पाणी का पाणी. आणि जे सत्य आहे ते आपल्या समोर लगेचच टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं. 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड, 21 धावा. आडव्या बाटण्या ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती डीप मधून मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतात. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुहास पवार मधाच्या आतमध्ये इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो. त्याच्या अगेन्स्ट अनिल म्हात्रेला आपण पाहतोय. इथे मात्र तेज तरार चेंडू होता. नक्कीच कलात्मकता दाखवली होती अनिल म्हात्रेने, परंतु अंतिम चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. टीम पियुष 11 मारल. करायच्या नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर जाणवेल, त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 3 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 18 चेंडू निर्णायक असतील. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक गीते बेवन. गोलंदाजी ट्रॅकवरती महाराष्ट्र पोलीस आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील तितकाच दमखम नेहमीच दाखवलाय. आणि आता मात्र त्यांचा खेळ पाहायला मिळेल. हो क्या बात आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मालिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक मुकेश गायकरच्या बॅट मधून धमाका षटकार. रायझिंग अँड सरप्रायझिंग. आता मात्र थोडीशी लेंथ खेचली गोलंदाज दीपकने. नक्कीच हवी अवती बॉडी चेंडूला पिच केलं आणि हा चेंडू येतोय डॉट. मुकेश गायकर देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आला. आणि धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज दीपक गीते महाराष्ट्र पोलीस या क्रीडांगणावरती नयन नेहमीच नक्कीच पोलीस भरतीसाठी अनेक नक्कीच आपले युवा तरुण आणि नक्कीच तरुणी प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात. परंतु त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर समोर प्रात्यक्षिक उदाहरण ते म्हणजे दीपक गीते, जे महाराष्ट्र पोलीस दलात देखील कार्यरत आहेत आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. कल्याण तालुक्याचं नाव त्यांनी देखील नक्कीच प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं आहे. आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीवरती देखील हवी होताना पाहायला मिळतं. पहिला चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर दीपक गीतेच्या माध्यमातून इथे मात्र कमबॅक केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड, 30 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक इनला ॲज अ बॅटर. छोटा पॅकेट बडा धमाका अनिल म्हात्रे. अनिल साठी तेज तरार चेंडू होता.
अगदी यष्टांच्या बाहेर निघून चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी हा चेंडू येतोय तो म्हणजे डॉट बॉल. डॉट चेंडू होतोय यष्टांच्या बाहेर. रोशन संदेश सर सातत्याने निघून मारण्याचा प्रयत्न होतोय. या स्पर्धेमध्ये आपण प्रणित पाटीलने एक षटकार मारला होता अगदी यष्टांच्या बाहेर, परंतु पंचांनी तिथे मात्र धावा दिल्या नव्हत्या आणि नक्की जर आपण अगदी पिचच्या बाहेर निघाल्या तर धावा भिडणार नाहीये. ऑफ ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. रियाज शहा मान फ्रॉम महारल आणि त्याच्या सोबत मुकेश गायकर मान फ्रॉम मानिवली गावची रन मशीन. गोलंदाज तयार दीपक गीते. ओहो इथे मात्र प्लेड ऑन फलंदाज होतोय बाद. या सामन्याची गोल्डन विकेट्स मुकेश गायकर बॅक टू द पवेलियन. दोन षटकार एक चौकार मारला होता. हे समशे जीवनजी देखील या ठिकाणून रजा घेताना वेलकम. आपण देखील आलात स्पर्धेची शोभा वाढवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मनीष धुमाल. रन मशीन आहे. वरपगावची नुकतीच झालेली उल्हासनगर प्रीमियर लीग किंग्स ट्रॉफी आपण पाहिली. त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता, परंतु या मॅचमध्ये आता सध्याच्या घडीला पियुष इलेव्हन संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे धावांची. कारण की 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 10.00च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर रियाज शहा. त्याच्या अगेन्स्ट सुहास पवार. ओ सुहास पवारचा हा चेंडू मिस टायमिंग आणि इथे रियाज देखील आल्या पावलांनी तंबूच्या आशाला. रियाज शून्यावरती बाद. अंबर भाई शेख साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम अंबर भाई, आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत है इस प्रतियोगिता में. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीजन 2 सभी दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेकला आपण पाहतोय. अभिषेकचा हा चेंडू अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू येतोय डॉट. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती. दोन्ही बॅटर्सने तब्बल धावा जोडल्या होत्या त्या म्हणजेच 23. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये
दीपक गीतेवरती देखील आक्रमण झालं होतं, परंतु तदरम्यान मिस टायमिंग आणखी एक फलंदाज होतोय बाद. तू चल मे आया अशी परिस्थितीमध्ये अशा आतमध्ये पियुष 11 महारळ या संघाची फलंदाज अभिषेक देखील शून्यावरती बाद. संख्या 30 वरती कॉन्स्टंट आहे. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सुहास पवारने केल्या. 3 चेंडू फेकले, एकही धाव खर्च केले नाहीये. महत्वाच्या 2 विकेट्स देखील घेतल्या. आणि आता मात्र नवीन बॅटर प्रदीप पांडेला आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड जितू शेलार आहेत. आणि इथे मात्र अपील देखील झाल्याने तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर आहेत की नाहीत. नॉट आउट असेल, बॅटर सेफ. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाज तयार. आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुहास पवारची इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. या स्पर्धेमध्ये एकही मेडन षटक आलं नाही, परंतु इथे हा चेंडू जर डॉट आला तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक सुहास पवारचं राहील. परंतु अंतिम चेंडू आहे, पाहूया काय होतं या चेंडूवरती. मनीष धुमाल देखील आले होते नवीन बॅटर, परंतु मनीष देखील नॉन स्ट्राईक हेंडवरती सज्ज आहे. अंतिम चेंडू सुहासचा. रायझिंग अँड सरप्राइजिंग, कमालीची गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत सुहास पवारसाठी, संघाचा आयकॉन खेळाडू आणि कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील सीझन 2 मध्ये पहिलं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी, विकेट देखील 2 घेतले आणि मेडन षटक देखील आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे, वा बाई वा. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. कल्याण तालुका प्रीमियर लीग के सीजन 2 में वेलकम. नव्यात मार्चच्या दिशेनं अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ऋषभ गायकवाडला आपण पाहतोय. आणि समोर असेल रन मशीन ऑफ वरअप
मनीष धुमाल. मनीषकडे आता मात्र सर्वांचं लक्ष लागले कारण की धावा बनल्या नाही आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हे 6 चेंडू निर्णायक असेल. इथून मात्र 0 टू हिरो बनावं लागेल. गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. हा क्लास पाहायला मिळतोय मनीष धुमालच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमा रेषा पार. KPL षटकार. देखील होता आपण पाहिला तर दरम्यान मनीष धुमाल रन मशीन आहे, त्याला थांबवणं इथे मात्र गरजेचं असेल. धावा आवश्यक होत्या आणि पहिल्याच चेंडूवरती षटकारानं भव्य स्वागत केलं. गोलंदाज ऋषभ गायकवाडचं धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती. वडव्या बॅटने ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये चेंडू आणि हा चेंडू येतोय डॉट. 36 धावा, 50+ धावा बनवणं गरजेचं असेल. नयन खरं तर नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीये. काल देखील आपण पाहिलं होतं तिथे चेसिंग झाली नव्हती आणि नक्कीच आज देखील तसं घडेल का हे पाहावं लागेल. 36 धावा तर बनल्या. उर्वरित 4 चेंडूचा खेळ देखील शिल्लक आहे. मनीष धुमाल स्ट्राईक वरती. पहिला षटकार तर मारला त्याने. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे परंतु शॉट ठरला क्षेत्ररक्षक. फेकी तिथे मात्र पाहायला मिळते नॉन स्ट्राईक हेंड वरती आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. धाव संख्या 37. 37 धावा आहेत. प्रदीपला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. प्रदीपने 3 चेंडू डॉट खेळून काढले होते मागील षटकामध्ये परंतु अंतिम लढत आहे, अंतिम मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि जो संघ हारेल त्याला या स्पर्धेतून दूर व्हावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रदीप पांडे ऑन द स्ट्राईक. प्रदीप साठी हा चेंडू मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. डाऊन दी बॉल आणि आणखी एक कमालीचा झेल टिपला. फलंदाज प्रदीप पांडे शून्यावरती बाद. बॅटर प्रणितला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आज खऱ्या अर्थानं हा तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला आमंत्रित केलं आमचे रोशन संते सर, फिरोज भाई यांचं देखील पुनश्च आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू कारण की हा आमचा शेवटचा टर्न आहे. उद्या दुसरी स्पर्धा, दुसऱ्या स्पर्धेमध्ये दाखल होत परंतु या नक्कीच चांगल्या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली, ऑप्शनमध्ये देखील संधी दिली. त्या अनुषंगाने आमचे रोशन संते सर आणि फिरोज भाई यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. दरम्यान इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात शॉट पॉइंटला. आणखी एक झटका. फलंदाज प्रणित देखील शून्यावरती बाद. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सातत्याने मनीषला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. मागील मॅच मध्ये देखील तेच झालं होतं, या मॅच मध्ये देखील तेच होत आहे आणि याचा पुरेपूर या ठिकाणी मात्र नक्कीच थोडासा बेनिफिट युग 11 तिसगाव संघाला मिळतोय. आणि आता मात्र अंतिम चेंडू आहे षटकातील, अंतिम चेंडू आणि त्या अगेन्स्ट आता मात्र बालमला आपण पाहतोय अंतिम चेंडू फेस करण्यासाठी. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि पुनश्च सर्व आमच्या ऑफिशियल टीम, कॅमेरामॅन, DJ मास्टर आपण देखील आमच्या आवाजाची काळजी घेतली, आपलं देखील हार्दिक आभार. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, आमचे गुणलेखक नयनजी धुमाल, कॉमेंटेटर आमचे रोशनजी संते सर आणि
अहमदभाई कांबळे साहेबांचं आणि त्याचबरोबरीनं सर्व आयोजक मंडळींचं, खास करून फिरोजबाईंचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आम्हाला संधी दिली. आणि तत्पूर्वी या अंतिम चेंडूवरती इथे मात्र धावा मिळतील, त्या म्हणजेच 2 आणि धावसंख्या धावफलकावरती 39, 39 धावा आणि जिंकण्यासाठी 40 धावींची आवश्यकता. रोशन संती सरांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की त्यांनी ही स्पर्धा ॲज अ कॉमेंटेटर लीड केलं. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. टार्गेट आपण पाहतो या मॅचमध्ये आहे 40 धावांचं.
40 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय, सुहास पवार आणि जीतू शेलार ही जोडी. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप पांडे. पहिला चेंडू प्रचंड वेग आहे प्रदीप पांडेच्या या चेंडूमध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 5 षटकांमध्ये 40 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल. आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आले. डॉट फुल टॉस चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे गेले होते. डोक्यावरती हात ठेवलेला आहे सुहास पवारने, कारण की सुहास पवारला माहिती होता हा चेंडू खराब चेंडू होता, याला मी चौकार किंवा षटकार मारू शकलो असतो, परंतु आलाय हा डॉट बॉल. प्रदीप पांडे काय गोलंदाजी करतायत. 40 धावा डिफेंड करायच्या आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये, अंतिम मॅचमध्ये. पियुष 11 महाराळ या टीमला पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत मुकेश गायकर. मिडॉनला हा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सुहास पवार बॅक टू द पवेलियन. हाफ ट्रॅकर आहे बॅटची कडा आणि यस फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. युग 11 तिसगाव या टीमला 40 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये, आणि पहिल्या षटकातील सलग 5 चेंडू येत आहेत डॉट, त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. प्रदीप पांडे ऑन हॅट्रिक. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा येतो आहे. इट्स अ बीमर. No+1 आणि रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पंचांचा इशारा आला होता नो बॉलचा, त्याला चॅलेंज केलेला आहे पियुष 11 महाराळ या टीमने, आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो चेंडू आहे. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. स्ट्राईक इनला फलंदाज जितू शेलार, ज्याने 44 धावा या आधीच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. संधी आहे. फ्री हिट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिट आहे आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. युग 11 तिसगाव कल्याण या संघाला या मॅच मध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 38 या मॅच मध्ये. चोवीस चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना नक्कीच टर्न झालेला आहे. नयन धुमाळ आमच्या सोबत आहेत. विश्वासजी केने आमच्या सोबत आहेत. खऱ्या अर्थाने 40 धावांचं टार्गेट होतं पहिल्या षटकामध्ये. नक्कीच प्रदीप पांडेने अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलेलं आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जाईल. या मॅचमध्ये युग 11 तिसगाव कल्याण या टीमला सागर गायकवाड यांचा संघ, दुसऱ्या बाजूला नक्कीच निखिल पाटील विष्णू सरांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. पियुष 11 म्हारळ विपक्ष युग 11 तिसगाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहिला. मॅडी गोलंदाजी मार्कवरती आहेत. मंदार पानसरे. पहिला चेंडू आला डॉट बॉल. हरेश भोईर आणि जितू शेलार ही विस्फोटक जोडी आहे मैदानावरती. जितू शेलारने या आधीच्या मॅचमध्ये 44 धावांची इनिंग साकारली होती. त्यामध्ये 6 षटकार लगावले होते. 1 चौकार लगावला होता. तोच आपण पाहतोय. जितू शेलार आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज हरेश भोईर. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात. गॅप मधून चेंडू चाललाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खराब फिल्डिंग. जणू काय या फटकेचे चटके लागलेत. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय हरेशच्या बॅट मधून. मॅच धावसंख्या आहे 6. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी युग 11 तिसगाव या संघाला निरंजन सावंत सर आणि झहीर खान सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. फार महत्त्वाचा हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी नक्कीच करतायत मंदार पानसरे या षटकामध्ये. या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहिलं गेलं तर हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे.
हरीश भोईर ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर आहे, पुल करतायत, गॅप मधून चेंडू चालले बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्या बात आहे योगेश भोईर, काय फिल्डिंग झाली आहे या चेंडूवरती योगेश भोईर कडून. कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं तर मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत, कारण की गोलंदाजी खूप चांगली होती आहे या मॅचमध्ये. 40 धावा बनवायच्या आहेत. डाईव्ह लगावली आणि त्यानंतर हा चेंडू अडवलेला आहे. हरीश भोईर ऑन स्ट्राईक. बॅकपुलला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय हरेशच्या बॅटमधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 28 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. त्यांनी सलग 2 सीझनमध्ये आपण पाहिलेलं आहे डोंबिवली प्रीमियर लीगचं आयोजन. याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये ती संपन्न झाली. स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर या ग्राउंडवरती. आणि त्याही स्पर्धेमध्ये केतन मात्रेने त्याच्या आयुष्यातील 38वी बाईक मिळवली, मॅन ऑफ द सिरीज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे, बेल्स उडली नाहीये. नशिबाने साथ दिली, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय हा चेंडू स्टंपला लागला होता, बेल्स पडली नाहीये, बेल्स पडली नाहीये आणि नशिबाने साथ दिली आहे जितू शेलारची. आणि जितू शेलार यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील होतं की बेल्स पडली नाही. ते देखील आश्चर्यचकित झाले असतील. ज्याप्रमाणे प्रदीप पांडेच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे, अपील केली होती, परंतु चेंडू पॅडवरती ब्रश होऊन अनिल म्हात्रेच्या हातामध्ये गेला होता. डॉट बॉलची समाप्ती. प्रदीप पांडे काय गोलंदाजी करतायत, आयकॉन आहेत. निखिल पाटील आणि विष्णू सरांनी फार मोठा विश्वास दाखवलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. 16 चेंडू शिल्लक. 28 ची गरज या मॅच मध्ये आहे. हाफ ट्रॅकर स्विच हिट, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय जितू शेलारच्या बॅटमधून. ही खासियत आहे जितू शेलार यांची. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना रंगतोय. काटेकी टक्कर, क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे या 2 टीम मध्ये. डू ऑर डाय हा सामना आहे सुपर 8 साठी. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा. नो चेंडू घोषित केलेला आहे. सेकंड बाउन्सर, नो बॉल. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 17.
फ्रीडचा इशारा येतोय झहीर खान सरांचा. 17 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. 15 चेंडू शिल्लक आहेत. फ्रीट आहे मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज प्रदीप जज करतायत. प्रदीपने हा झेल पकडलाय परंतु फ्रीट आहे त्यामुळे आउट होणार नाहीये. बचावलेत जितू शेलार. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 18. 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22 या मॅचमध्ये. संध्याकाळचं हे सत्र आहे. दमट हे वातावरण आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज मॅच. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची ही लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहे 13. बनवायच्या धावा 22 या मॅचमध्ये. 13 चेंडू 22 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी करेल. प्रदीप पांडेचं मी विशेष कौतुक करेन. ज्या प्रदीप पांडेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. मंदार पानसरे आहेत. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 2 षटकं हाताळली आयकॉन प्रदीप पांडेने आणि अवघ्या 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट देखील मिळवले आपल्या टीमसाठी आणि उपयुक्त गोलंदाजी राहिली पियुष 11 म्हारळ या टीमकडून. 12 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 21. 1 षटक हाताळलं मंदार पानसरेने. नक्कीच त्याने देखील 10 धावांचं षटक हाताळलं. सुहास पवार शून्यावरती बाद झाला. तन्मय पाटील देखील शून्यावरती बाद झाला. जितू शेलार खेळतोय 6 चेंडू आणि 5 या धावसंख्येवरती आणि हरेश भोईर खेळत आहेत 9 चेंडू आणि 12 या धावसंख्येवरती. अरुण यादव येत आहेत. फार कमी वयाचा गोलंदाज आहे परंतु या टेनिस विश्वामध्ये फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. MUCC ओडिसा संघ असेल. TDPLचं हे 5वं सीझन असेल. याही सीझनमध्ये तो खेळला होता. अरुण यादव हा गोलंदाज. 12 चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅचमध्ये. हरेश भोईर ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच फायदा घेऊ शकले नाहीये. येतो डॉट बॉल. ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता. मिळते 1 धाव या चेंडूवरती. 10 चेंडू नक्की शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. जितू शेलार स्ट्राईक इनला आहेत.
10 चेंडू बनवायच्या, धावा 20. सामना जिंकण्यासाठी काय सामना सुरू आहे. 40 धावा बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये, परंतु खूप चांगली फाईट दिली आहे पियुष 11 महारळ या टीमने. मी आधीच म्हटलं होतं संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जाईल आणि आता मात्र मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते या मॅचमध्ये. युग 11 तिसगाव या टीमला सागर गायकवाड पुरस्कृत हा संघ, दुसऱ्या बाजूला निखिल पाटील आणि विष्णू सरांचा संघ आहे. पियुष 11 महारळ वर्सेस युग 11 तिसगाव कल्याण या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. काय गोलंदाजी सुरू आहे. या आधीच्या मॅचमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 9, बनवायच्या धावा 20. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजून 20 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. माझी निवड MUCC ओडिसा या टीमकडून का झाली होती, माझी निवड ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये का झाली होती, याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज अरुण यादव. अपकमिंग रायझिंग स्टार आहे अरुण यादव. हाफ ट्रॅकर आहे, सोडून दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि 1 बाउन्सर देखील. धावसंख्या आहे 21 धावा. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि 19 ची गरज आहे या मॅचमध्ये. जितू शेलार, हरीश भोईर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत, कारण की क्षमता आहे या दोघांमध्ये कोणत्याही क्षणी सामना टर्न करण्याची. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग. प्रदीप पांडे फिल्डिंग करताय शॉर्ट फाईन लेगला, कारण की शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन हे असं क्षेत्र आहे, जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जातो. आणि क्या बात आहे, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फिल्डिंग लाजवाब केली आहे प्रदीप पांडेने. गोलंदाजी देखील खूप चांगली केली, कॅप्टनशिप देखील खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. 7 चेंडू शिल्लक, 18 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अरुण यादव इम्प्रेस करतायत, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी ते करतायत या मॅचमध्ये, या षटकामध्ये. बॅटची कडा आणि यस, निनाद धुमाळने हा झेल पकडलाय फर्स्ट स्लिपमध्ये. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. अरुण यादवची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अरुण यादवसाठी, कारण की या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3च धावा. आहेत या मॅचमध्ये. 6 चेंडू शिल्लक, 18 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे पियुष 11 महारळ या टीमने. काय कमबॅक केलं या मॅचमध्ये. आता मात्र शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे. चला, अंधार होत चाललेला आहे, लगेचच फिल्डिंग लावून घ्या आपण, विनंती असेल पियुष 11 महारळ या टीमला. 4 षटकांमध्ये अवघ्या 22 बनवल्यात, 18 ची गरज. ऋषभ गायकवाड येत आहेत बॅटिंग करण्यासाठी, न्यू बॅट्समन. सहा चेंडू आणि 18 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निनाद धुमाळ येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज ज्याने 6 षटकार या आधीच्या मॅचमध्ये लगावलेत, जितू शेलार आहेत. 6 चेंडू 18 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी.
चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल लगेचच सामना आपण सुरू करा. पहिला चेंडू स्विच हिट पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. हा चौकार आहे. चेंडू शिल्लक आहे, 14 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. या फटक्यांसाठी जितू शेलार जाणला जातो आणि तो फटका आलाय जितू शेलारच्या बॅट मधून, परंतु समोर देखील गोलंदाज तेवढाच नामवंत आहे, गुणवान हा गोलंदाज आहे निनाद धुमाळ. कमबॅक करावा लागेल. 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. निनाद राईट आर्म राउंड विकेटने. डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा लागतीये. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहे 4, बनवायच्या धावा 13 या मॅच मध्ये. रिषभ गायकवाड येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विस्फोटक फलंदाज आहे तिसगावचा आणि युग 11 तिसगाव संघ इन ॲक्शन मध्ये आहे. समोर आपण पाहतोय पियुष 11 महाराळ संघ. चार चेंडू आणि 13ची गरज या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. अस्तित्वपणा लागलंय दोन्ही संघांचं या सामन्यावरती, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला कल्याण तालुका प्रीमियर लीगची वर्षभर वाट पाहावी लागेल. रिषभ गायकवाड ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि रियाज शहाने हा झेल पकडलेला आहे. झेल पकडला त्यानंतर ते पडलेत आणि फलंदाज झालाय बाद. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धाव बनवायचे 13. कोणाचे वाजतील 3-13 हे समीकरण आलेलं आहे. आणि न्यू बॅट्समन मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दीपक गीते उर्फ बेवन या नावाने सुपरिचित आहेत. ज्याप्रमाणे बेवनने ऑस्ट्रेलिया टीमला अनेक सामने जिंकून दिलेले आहेत, हा बेवन युग 11 तिसगाव या टीमला हा सामना जिंकून देईल का? 3 चेंडू बनवायच्या, धावा 13, चेसिंग कंपल्सरी. लाईन 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 पाहावी लागणार आहे. सोडून दिलं होतं चेंडूला आणि पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. फिरकी आक्रमण आपण पाहतोय. निनाद धुमाळ गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 3 चेंडू 2 षटकार मारायचे आहेत या मॅच मध्ये आणि 3 चांगले चेंडू टाकायचे आहेत निनाद धुमाळला हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा
शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय. दीपक गीते बेवनच्या बॅटमधून. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना दीपक गीतेने हा षटकार लगावलाय. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. थँक यू सो मच. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय चारी बाजूला. 2 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दोन चेंडू 6 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. दीपक गीते ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क वरती निनाद धुमाळ. आणि पुन्हा एकदा आलाय हा वाईट बॉल. वाईट बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 35. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. जर षटकार मारून सामना जिंकून दिला तर कल्याण तालुका प्रीमियर लीगचे आयोजक अहमदभाई कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही संधी आहे दीपक गीतेकडे. 2 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 5 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना रंगतोय. या 2 टीम मध्ये काटेकी टक्कर. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगताना आपण पाहतोय या 2 टीम मध्ये. 2 चेंडू शिल्लक. 5 ची गरज. 5 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. निनाद की दीपक. दीपक की निनाद. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. प्रेशर आहे दोघांवरती. या सामन्याचा दबाव आहे, दडपण आहे दोघांवरती. आणि या क्षणी आपण पाहतोय निनाद धुमाळवरती जास्त प्रेशर आहे, जास्त दबाव आहे. आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 4 या मॅच मध्ये. दोन चेंडू 4 धावा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी असेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 4. जीतू शेलारकडे आहे स्ट्राइक. चौकार मारून सामना जिंकून दिला तर अहमदभाई कांबळे यांच्याकडून, आणि विकेट घेतली तरी देखील 500 रुपये. अहमदभाई कांबळे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. 1 चेंडू 4 ची गरज. जीतू शेलार स्ट्राइक इनला आहेत. एक बॉल 4. प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. युग 11 तिसगाव की पीयूष 11 म्हारळ
या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेते. एक चेंडू शिल्लक, 4 ची गरज सामना जिंकण्यासाठी. स्विच हिट आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत आणि हा सामना झालाय फिनिश. झेल पकडलाय आणि सामना जिंकलेला आहे पियुष 11 महाराळ या संघाने. अभिनंदन पियुष 11 महाराळ या टीमचं. अभिनंदन निखिल पाटील, अभिनंदन विष्णू सर आणि अभिनंदन अनिल म्हात्रे कंपनीचं आपण करूया अभिनंदन. मनीष धुमाळ, मुकेश गायकर, रियाज प्रणित, योगेश भोईर सर्वांचं अभिनंदन. प्रदीप पांडे आपले देखील अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रदीप पांडे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. कॅप्टन ज्याने 2